समूहाच्या जंगल, पाणी, रोजगार, अन्न, आरोग्य, अधिकार, संरक्षण व अन्याय अत्याचार विरोधी आंदोलने तसेच जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न, सोबतच हे प्रश्न जगासमोर यावेत म्हणून त्या माध्यमांमध्ये लिहितात. विविध समविचारी संघटनांबरोबर सारख्या प्रश्नांवर ते कायदे, नियम, अधिसूचनांचे भाषांतर करून त्यांनी पुस्तकं तयार केलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वैज्ञानिक विकास मंडळाची त्या 3 वर्षात तज्ज्ञ म्हणून सदस्य त्यांची नियुक्ती होती. यावेळी त्यांनी आदिवासींचे रोजगार प्रश्न, विस्थापन, जमीन हस्तांतर, कुपोषण या विषयांवर अभ्यास करून तो अहवाल व शिफारस त्यांनी माननीय राज्यपालांना सादर केली आहे. 1990 मध्ये जर्मनीला झालेल्या वुमेन अगेन्स्ट व्हायलन्स या संमेलनात त्यांनी वुमेन अँड कम्युनलायझेशन हा पेपर सादर केला. अशी व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेली आहे, हे आपलं भाग्य आहे. जिंदाबाद. जिंदाबादचा अर्थ माहिती का? जिंदाबादचा अर्थ कायम लॉंग लिव्ह किंवा कायम आपण अस्तित्व आपलं टिकवून ठेवूया, आपण कायम जिवंत राहूया. जिंदाबाद. आपल्याला सुखभूमी या संस्थेच्या माध्यमातून इथे मला या कार्यक्रमाला यायची संधी मिळाली आहे. मला बोलवलं आणि मी खूप आनंदाने आमच्याबरोबर काही सहकारी महिला, काही कार्यकर्ते यांना घेऊन आले. आणि याचं कारण यांनी मला आमंत्रण दिलं हे असलं तरी मला खूप आकर्षण होतं. जिथे जिथे जंगलाशी संबंधित काही कार्यक्रम असतो तिथे आपण जायचं. कारण आता मला असं वाटायला लागलंय की कदाचित पुढच्या पिढीला जंगल म्हणजे काय रे दादा किंवा जंगल म्हणजे काय रे बाबा असं विचारायची वेळ येऊ नाही. विशेषतः शहरातले जे आमचे काही मित्रमंडळी आले त्यांच्या तर मुलांना जसं दूध कोण देतं तर दूधवाला देतो किंवा दुकानात पिशवीतून मिळतं. गाई म्हशी वगैरे तर काही माहितीच नसतं. तसं तुझ्या जंगलाचं होऊ नये. त्यामुळे मी फॉर्मल नाही बोलत, पण व्यासपीठावरचे जे आहेत आता जिल्हा पंचायत समिती सभापती आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त संख्येने महिला आहेत. त्यामुळे मला माझ्या बोलण्याची सुरुवात करतानाच आता सध्या जो माहोल आहे आणि जी परिस्थिती आहे आपल्या देशात, आपल्या समाजात आणि विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत, त्याच्यामध्ये हा विषय आजचा नसला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण महिला असल्यामुळे मला एकच गोष्ट मांडावीशी वाटते, ते म्हणजे आपण स्वतःपासून सुरू करून आपल्या कुटुंबातल्या, आपल्या गावातल्या, आपल्या आजूबाजूच्या, आपण शाळेत काम कुठे असू तर आपल्यातल्या मुलींना, महिलांना जास्तीत जास्त सक्षम, बलवान, नुसतं शरीराने बलवान नाही तर मनाने बलवान कसं करायचं हा एक प्राथमिक विचार आपण करत असलेल्या इतर सर्व कामांबरोबर सुरुवात करण्याची गरज आहे. कारण तुम्ही बघताय आपण की आपण म्हणालो जंगलाची आम्हाला एवढी माहिती आहे, आपल्या जगण्याची आपल्याला माहित असते, आपण उत्तम प्रकारे संसार चालवतो, कुटुंब चालवतो, पण तरी सुद्धा एक प्रकारचा न्यूनगंड बाईच्या मनात छोट्यापासून मोठं होईपर्यंत येत असतो आणि यातून एक प्रकारची भीतीची भावना, आपण काहीतरी कमी आहोत आणि कोणीतरी आपल्यावर अन्याय अत्याचार करू शकतं, ही जी भावना आहे ही जोपर्यंत नष्ट होत नाही, जोपर्यंत मी सुद्धा एक माणूस आहे आणि माणसासारखं जगणार, जसा एखाद्या माणसावर कोणताही अन्याय झाला तसा जरी माझ्यावर झाला तरी स्त्री म्हणून, बाई म्हणून, महिला म्हणून त्या प्रकारचा विचार मी करणार नाही. ही तयारी आता आपल्याला सर्व सामाजिक काम करणाऱ्यांना करता आली पाहिजे. कारण नाहीतर आपण खूप मोठी मोठी कामं करतोय समाजाची, पण बाई म्हणून समाजात आपली किंमत ही ठेवली जाते की नाही याकडे आपलं लक्ष राहतं. तर हे आपल्याला नक्की करावं लागेल. हे मला आज
येताना गेली 10 दिवस सगळ्या बातम्यांमधनं सारखं वाटत होतं आणि इथे सर्व महिला आहेत, सर्व बहिणी आहेत, आया आहेत, मुली आहेत. तर मला वाटतं हा विषय आपण मांडायला पाहिजे. आता आपण येऊ आपल्या विषयाकडे. आताच सपनाताईंनी खूप छान मांडणी केली आणि मला खूप छान वाटत होतं की हे जंगल आहे, हे सगळं आपल्याला देतंय. हा निसर्ग आहे, आजूबाजूला जी हिरवळ आहे, हे सगळं आपल्याला देतंय. बरोबर ना? तुम्ही राहता, तुमच्या आजूबाजूला जंगल असेल, थोडं शेत सोडून जंगल असेल, आहे की नाही? आणि आपण कोण आहोत? सर्वजण जास्तीत जास्त वारली म्हणजे कोण आहे? काय म्हणतो आपण आपल्याला? हा, बाई म्हणून झाशीची राणी. पण जंगलातले कोण? आदिवासी ना. वारली हा स्वतःला कोण म्हणतो? जंगलचा राजा नाही. मी जेव्हा खूप लहान होते, शाळेत होते, तेव्हा मी जंगलाचे राजे म्हणून एक पुस्तक वाचलं होतं. म्हणजे केवळ वारली आदिवासी समाजाबद्दल होतं. तेव्हा जंगलाचे राजे म्हणवले जाणारे आदिवासी, त्यांच्याबद्दल आपण आता बोलताना जंगलाबद्दल बोललो आणि जंगलाचे राजे राण्या म्हणूया ना. तुम्ही म्हणाल राजे का म्हणते? राण्या म्हणूया. त्याच्याबद्दल आपण बोलत आलोय. पण आता माझ्या कामाबद्दल सांगताना ताईंनी जे सांगितलं ते आमच्या संघटनेचं जे काम आहे किंवा आमच्यासारख्या खूप संघटना जे करत आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न, मी जेव्हा 40 वर्षाच्या पेक्षा जास्त काळी जेव्हा कामाला सुरुवात केली आदिवासी भागात, तेव्हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर येत होता. तो म्हणजे जंगल, फॉरेस्ट डिपार्टमेंट. माहितीये तुम्हाला? सगळ्यांनी ऐकले फॉरेस्ट डिपार्टमेंट, जंगल खातं, वन खातं आणि आदिवासी यांच्यामध्ये सतत होणारे वाद, भांडणं आजही होतात का? का आता नाही होत? आता फॉरेस्टर काही त्रास नाही देत. होतात का नाही होतात? मोठ्यानी मला ऐकू नये. होतात. कारण काय? कारण जंगल त्यांचं आहे. जंगल कोणाचं आहे? मोठ्याने सांगा. जंगल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहे ना. आपण कोण आहोत? कोण आहोत? नाही ऐकू आलं. कोण आहोत? नाहीच ऐकू आलं मला. जंगल कोणाचं आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंट. इकडे आपण म्हणतो आदिवासी जंगलचा राजा, आदिवासी बाई जंगलची राणी. हा, काय ही भानगड काय? तर ही भानगड आपण समजून घेतली पाहिजे. तिला काय खाऊ पिऊ असेल तर द्या. तर आणि ती सुरुवात संघटनेने आपण केली होती. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण आपल्या लोकांना विचारत होतो की जंगल आहे कुणाचं? आज हे जंगल, हे डोंगर, हे सगळं आजूबाजूला दिसणारी हिरवळ, ती आहे कुणाची? आणि सगळे लोक म्हणायचे हे फॉरेस्ट डिपार्टमेंट. फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं कुठून? कुठून आलं? सरकारकडून. सरकार कुठून आलं? सरकार कुठून आलं? म्हणजे आपल्याकडून सरकार, सरकारकडून फॉरेस्ट डिपार्टमेंट. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठून आलं? आपल्याकडूनच आलं ना. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जंगल, म्हणजे जंगल कोणाचं? आपलंच आहे. पण हे आपण मानत नाही. बरोबर ना? आणि म्हणून जेव्हा सपनाताई सांगत होती की जंगलातले कंद मुळापासून उपटून द्यायला आपण तयार होतो, कारण आपलं थोडंच आहे जंगल, ते तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे. जाऊ दे ना त्यांचं गेलं तर. कोणाला फळ्यांना लाकडं पाहिजे, कोणाला घराला लाकडं पाहिजे, कोणाला दरवाज्यांना लाकडं पाहिजे. तोडा ना जंगलातले साग. हो ना? आपलं थोडंच आहे. हा, देऊन टाकू. ज्या दिवशी आपण हे मानू की जंगल आमचं आहे, मालकीतले देता का तोडून? नाही नाही नाही. मालकीतले साग देणार तोडून, मालकीतले आंबे देणार, जांभळं देणार. जंगलातले
देणार. कारण आपण हे मानूनच चाललो की जंगल आमचं नाही, जंगल हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. तिथे आपण विसरतो की फॉरेस्ट डिपार्टमेंट सरकारचं आणि सरकार पुन्हा आपलंच ना. हेच प्रश्न आपल्या संघटनांमध्ये पण आपण विचारत राहिलो की जंगल कुठून आलं, जंगल खातं कुठून आलं, फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठून आलं. आता मी ती काही सगळी गोष्ट इथे नाही सांगणार, कारण इथे आपण सांगायला लागलं तर खूप वेळ जाईल. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की फॉरेस्ट डिपार्टमेंट येण्यापूर्वी, हे सरकार येण्यापूर्वी, या देशाचं सरकार येण्यापूर्वी, त्याच्यापूर्वी असलेलं गोऱ्यांचं सरकार येण्यापूर्वी जंगल होतं की नाही? होतं ना. तर त्यांनी लावलं जंगल होतं. मग ते गोरे पण सरकार नव्हतं तेव्हा, भारत या देशाचं स्वतंत्र सरकार पण नव्हतं आणि आता जे चालू आहे तेही नाही. मग तेव्हा जंगल कोणाचं होतं? कोणाचं होतं? जंगलात राहणाऱ्या लोकांचं होतं की नाही? हा, तेव्हा जंगलात राहणारे लोक जंगलात राहायचे. वणवा लागला तर विझवायचे, कारण नाही तर त्यांचं घर जळेल. हो की नाही? वाघोबा आला तर त्याला गपचूप जाऊ द्यायचे. एखादी बकरी नेली, एखादं गुर नेलं, कधी माणूस न्यायचं तर जाऊ द्यायचे. कारण काय, त्याला पण पाहिजे ना पोटाला, असं म्हणायचे ना. ज्याचा त्याचा वाटा जो तो नेतो. असं हे त्यावेळेला जंगलात राहणाऱ्या समाजाचं जे जंगल होतं ते आज फॉरेस्ट डिपार्टमेंटचं होण्यामागे संपूर्ण इतिहास आहे. तो आपण हळूहळू समजून नाही घेतला तर पुढच्या पिढ्यांना नाही जंगल राहणार, नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट राहणार आणि नाही आरोग्य. तर हे समजून घ्यायची सुरुवात आपण करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या गावोगाव जंगल किती आहे, कोणाचं आहे, त्याच्याबरोबर जंगलातले जे कायदे झाले ते काय झाले हे बघायला पाहिजे. तुम्हाला मी सांगते की फार वर्षांपूर्वी जेव्हा दक्षिण अमेरिकेमध्ये गोरे लोक तिथल्या आदिवासींना त्यांचा प्रदेश बळकावायला गेले, आणि तुमच्याकडे पण वारलीमध्ये नायक असतील ना कोणतरी, तुमच्या त्या आदिवासी समाजाचा जो, म्हणजे आमच्याकडे ठाकूर लोकांमध्ये पाडवखोत बोलतात किंवा कातकऱ्यांमध्ये नायक म्हणतात. तरी नायक असतो, कातकऱ्यांचा नायक असतो. तसं वारल्यांमध्ये कोण असतं? पाटील असतं. पाटील पोलीस पाटील असतो किंवा तुमचं असेल पाटील असतो. तसा होता त्यांच्या रेड इंडियन्सचा, तिथल्या आदिवासी जमातींचा. आणि त्यांना गोऱ्यांनी सांगितलं की आम्ही खूप पैसे देऊ, आम्ही खूप तुम्हाला संपत्ती देतो, पण हे तुमचा जो प्रदेश आहे, तुमची जी जागा आहे, तुमचं जे जंगल, शेती, जमिनी आहेत ते आम्हाला पाहिजे. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? ते सर्व आदिवासींनी आणि सर्व जंगलवासींनी, मी असं नाही म्हणणार की जन्माने ज्याच्याकडे दाखला आहे तोच आदिवासी आहे, जो निसर्गाच्या सान्निध्यात जगतो, जो निसर्गाबरोबर देवाणघेवाण करून जगतो, त्या सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी काय उत्तर दिलं होतं. त्यांनी काय म्हटलं होतं की हे जंगल, ही झाडं, हे डोंगर, हे नद्या, हे सगळे हिरवं जे दिसतंय ते काही बापच्या त्यांनी दिलेली आम्हाला भेट नाहीये, गिफ्ट नाहीये, देणगी नाहीये. जशी तुमची वाढदिवसाला तुम्हाला चॉकलेट दिलं तर ते तुमच्या बाबांनी तुम्हाला किंवा तुमच्या आईने बहिणीने दिलेलं चॉकलेट ही तुमची भेट आहे. ती तुम्ही काही करू शकता, खाऊन टाकू शकता ना. ती संपवली तर काही होईल का प्रॉब्लेम? काही अडचण येईल का? नाही. पण हे जे सगळं आहे हे आम्हाला दिलेली भेट नाहीये, तर हे आमच्यावर असलेलं पुढच्या पिढ्यांचं कर्ज आहे. हे जे सगळं आजूबाजूला निसर्गात दिसतंय हे आमच्यावर काय आहे? पुढच्या पिढ्यांचं कर्ज आहे. म्हणजे त्यांचं असलेलं आम्ही थोडं थोडं वापरतोय आणि त्यांना परत देणं, त्यांच्यासाठी ते वाढवून ठेवणं. कारण कर्ज असलं की व्याज असतं की नाही? बिनव्याजी कर्ज असतं का? मग आपण जर आपल्या पुढच्या पिढीचं, आपल्या नातरुंडांचं कर्ज काढलं तर त्याच्यासाठी आपल्याला मुद्दल आणि व्याज दोन्ही ठेवलं पाहिजे ना. इथे तर आपण मुद्दलही ठेवत नाही, व्याज तर सोडा. आपण काय म्हणतो, माझ्या बापाची जमीन आहे विकून खातो.
माझ्या बापाने राखलेली झाडं आहेत, तोडून विकतो. माझ्या बापानी माझ्या आज्यानी जर मला ठेवली आहे तर मी माझ्या नातवंडाला नको का ठेवायला? पण आपण ठेवतो का? कारण त्या वेळेला त्या आदिवासी समाजाच्या मनामध्ये जंगलाबद्दल, निसर्गाबद्दल जी भावना होती ती आता पुसून गेली आपली. आता आपण काय म्हणतो, आहे ते सगळं मला भेट मिळालंय माझ्या बापाकडनं, तेव्हा आता ते उडवून फुकून टाकतात, हो की नाही? आणि मग जेव्हा उद्या मुलं विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय ठेवलं, तेव्हा काय सांगणार? ओसाड डोंगर ठेवले, बोडके डोंगर ठेवले, नद्या ठेवल्या ज्याच्यात पाणी येत नाही, किंवा घाण आहे, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, धातू आहे पडलेला, जमीन अशी करून ठेवली आहे का ज्याच्यामध्ये पिकलं तर पिकतं, नाही तर नाही पिकत, नाही तर खूप खत टाका. आता खताच्या दुकानांवर रांग आहेत ना, आम्ही येत होतो, आमच्या गाडीत पण सगळी चर्चा चालली होती येणाऱ्यांची, खत आले की नाही, किती गाड्या आल्या, चला आपला नंबर लावला पाहिजे. कारण खत टाकल्याशिवाय पिकतच नाही. कारण आपण मुळात जमिनीचा कस काढून टाकला, आपण आपल्या पुढच्या मुला नातवंडांना विष तयार करून ठेवलं, हो की नाही? मग आज जंगलामध्ये प्लॉट लावतो, त्याच्यात पण आपण आता खत टाकतोय. शेतीत टाकली, आता पलाटात टाकली. पलाटात टाकली म्हणजे ती जंगलात गेली, ती जंगलातनं वळ्यात गेली, वळ्यातनं नदीत गेली, आणि मग आपण पिणाऱ्या पाण्यात, बोरिंग मध्ये, विहिरीमध्ये ते सगळं विष आलं. आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला ओसाड जंगल, ओसाड डोंगर आणि विषारी पाणी, विषारी हवा, विषारी माती, विषारी अन्न करून ठेवणं, हे माणसाचं लक्षण आहे का चांगलं? आपण अभिमानी बघा, मी माझ्या पोराला गाडी घेतली, टू व्हीलर घेतली, मी माझ्या पोराला फ्लॅट घेतला, प्लॉट घेतला. काही आहे का अभिमान? जर आम्ही त्यांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्नच नाही ठेवलं तर तो काय टू व्हीलर गाडी, 2 घराचा फ्लॅट आणि काय प्लॉट आणि फ्लॅट उपयोग येईल का? नाही. या गोष्टीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि हा विचार करत करत आपण यापर्यंत पोहोचलो की ही जंगलं जर आमची आहेत तर आम्हाला ती सांभाळली पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल तसं आम्ही काय करणार, फॉरेस्टची जंगल आहेत, तर तसं नाही. ही जंगलं फॉरेस्टची नव्हती आणि आजही नाही. ती एकेकाळी आपलीच होती, तिथं राहणाऱ्याची होती, जो ती सांभाळत होता त्यांची होती. आणि आजही जर आपण दाखवून देऊ शकलो की आम्ही ही जंगलं सांभाळतो तर कायदा सुद्धा आपल्या बाजूने. तुम्ही नाव ऐकलं असेल वन हक्क कायद्याचं, ऐकलंय का? हो, कारण तुम्हाला प्लॉट मिळाले असतील. कोणाला मिळालेत का प्लॉट? हात वर करा बघा, किती लोकांकडे प्लॉट आहेत, फॉरेस्ट प्लॉट आहेत. पट्टा मिळालाय किती लोकांना? एवढाच? अजून असणार, लाजताय तुम्ही. ते प्लॉट कोणत्या कायद्याने मिळाले? वन हक्क कायद्याने. हा कायदा 2006 मध्ये झाला आपल्या देशामध्ये, म्हणजे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी. पण विशेष म्हणजे त्या कायद्यामध्ये असं लिहिलंय की पूर्वी ब्रिटिशांनी जो आदिवासी आणि जंगलात राहणाऱ्यांवर अन्याय केला, त्यांना जंगलातनं हुसकावून लावलं, त्यांना जंगलाचे चोर बनवले, तो एक अन्याय होता. कायद्यात लिहिलंय बरं का हे. माझ्या मनची नाही गोष्ट सांगत मी. माझ्या सांगितलं इंटरव्ह्यूताई मुलाचं मार्गदर्शन, मग मी माझं पण काहीतरी सुचवते असं नाही. या देशाच्या लोकसभेमध्ये पारित झालेल्या कायद्यात हे लिहिलेलं आहे की पूर्वी ब्रिटिशांनी जो अन्याय केला लोकांना, जे जंगलात राहणारे लोक आहेत, जे जंगलावर जगणारे लोक आहेत, त्यांच्यावरती जो अन्याय केला तो आता एवढ्या वर्षांनी आम्हाला धुवून काढायचा आहे. म्हणून आम्ही हा कायदा करतो आणि लोकांना जंगलाचे हक्क परत देतो. आपल्याला पलाट मिळाले त्याच्या मागे हा कायदा आहे. पण हा कायदा फक्त पलाट देणारा कायदा नाही. तेव्हा या कायद्यातली दुसरी बाजू अशी आहे की त्या शेती करणाऱ्याला जसा पलाटाचा पट्टा मिळतो तसं त्या गावाला, सगळ्या गावाला त्याच्या भोवतालचं जे जंगल आहे ते राखतात, जे जंगल जे वापरतात, जिथे गुरं चारतात, जिथे
फाट्या आणतात, तिथून आता तुम्ही रानभाज्या आणत असाल, तिथलं वैदू तुमचा औषधं आणत असेल, तिथे छोटे छोटे तळे असतील त्यांना तुम्ही मासे पकडत असाल, तुम्ही खेकडे पकडता की नाही? काय मुठे खेकडे काय म्हणतात तुम्ही इकडे? मुठे मुठे असतील, खेकडे असतील, चिंबोऱ्या असतील, हो ना? ससे मारता की नाही? ससे मारता. तर तुम्ही फक्त या कायद्यामध्ये शिकार करण्याचा अधिकार नाही, पण हे बाकी सगळं मी जे बोलले हे करण्याचे कायदेशीर अधिकार त्या गावाला आता तो कायदा देतो. आणि त्यासाठी जसा माणसाला पलाटाचा पट्टा मिळतो तसा त्या गावाला पण पट्टा मिळतो. कशाचा? गावच्या जंगलाचा, सामूहिक वन हक्काचा. आणि तो देताना त्याच्या पट्ट्यावर लिहिलेलं असतं की या गावांनी या जंगलाचं रक्षण करायचं आहे, या गावांनी या जंगलाचा वापर करायचा आहे, पण पुढच्या पिढ्यांसाठी हे जंगल अजून संवर्धित करायचं आहे, अजून वाढवायचं आहे, अजून समृद्ध करायचं आहे. म्हणजे जर तुमच्या जंगलात 100 झाडं असतील तर तुमचं काय काम आहे? 100ची 200 करा, 500 करा. तुमच्या जंगलात जर 2 तलाव असतील तर तुमचं काम काय आहे? आणखीन 2 तलाव करा. कारण पाणी आहे तर जंगल आहे, पाणी आहे तर माणूस आहे, पाणी आहे तर शेती आहे, बरोबर ना? तेव्हा हे काम करण्यासाठी या जंगलाचे हक्क आपल्याला दिलेले आहेत. फक्त पलाट टिकेल का? फक्त पलाट सांभाळला आणि आजूबाजूचं जंगल फुकून खाल्लं तर पलाट टिकेल नाही. आपल्या पलाटाच्या आजूबाजूचं जंगल सुद्धा आपण राखलं पाहिजे. आणि असं करणारी 15 गावातली काम आम्ही जे केलेलं आहे संघटनेने, त्यातले 2 गावाचे लोक आलेले आहेत, तिथे संघटनेचे सचिव पण आलेले आहेत की ज्यांनी ह्या गावांमध्ये हे जागृती केली की आपल्याला सामूहिक जंगल जे आहे त्याचं काहीतरी आपण केलं पाहिजे. आता हे काय असं मी बोलले आणि तुम्ही केलं असं होत नाही, पण हे होण्यासाठी माणसाच्या मनात उत्साह झाला पाहिजे. आज तुमच्यामध्ये सुखभूमीनी रानभाज्या महोत्सव म्हटल्यावरती उत्साह येतो, तुम्ही नटून थटून येता. तसं जंगलाला वणवा लागला तर पळत पळत विजवत जाता का? जाता. जाणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणणार तेव्हा फॉरेस्टरचं जंगल आहे, येतील ते बघतील नाही, म्हणजे माझ्या जवळ आहे म्हणून नाही, पण कधीच तसं होऊ द्यायचं नाही. जंगलात चोरी चालू आहे, कोणीतरी कंत्राटदार कंत्राटदार येतो ना, ट्रकच्या ट्रक माल तोडून नेतोय, चोरून. आडव्याला जाता का? तर मी पण तोडून देतो 2-4 असं सांगता. चोरापासून, गुरापासून, आगीपासून जंगलाचं संरक्षण करण्याचं आपलं काम आहे. कारण उद्या आपली मुलं आपल्याला विचारणार आहेत का होतं माझ्या बापदादाच्या काळातलं जंगल कुठे गेलं, तुम्ही का नाही सांभाळलं, तुम्ही का नाही वाढवलं? त्याला काय उत्तर देणार होता? कारण आता राहील तर तेच राहणार, बाकी काही राहणार नाही. आपल्याला वाटतंय पैसा खूप मिळेल तर पैसा ठीक आहे, पण पैसा शेवटी कशासाठी लागतो? पोटासाठीच लागतो ना. ते अन्न जर आपलं विषारी झालं, ते अन्न जर आपलं नाहीसं झालं तर आपल्याला काही करणं उपाय नाही. आणि हे करत असताना हा कायदा कुणासाठी झालाय? प्रामुख्याने तर तो आदिवासींसाठी झालाय, म्हणजे सर्वांना नाही. आता इथे जर आलेले शहराकडचे मुंबईकडचे काही लोक असतील आणि ते म्हणतील उद्या मला पण जंगलाचा अधिकार पाहिजे, तर त्यांना मिळेल का? मिळेल का? नाही. किंवा जो पेसा कायदा आहे, तुम्ही ऐकला असेल, पेसा कायदा ऐकलाय का? सगळ्यांनी ऐकला. त्याच्यात काय महत्वाचं काय? एखादी गोष्ट सांगा मला. पेसा कायद्याचा आपल्याला फायदा आहे का? फायदा आहे? पैसा येतो. पेसा कायदा, पैसा कायदा एक कळलं की आदिवासींसाठी पैसा आहे. दुसरा अजून काही आहे का? काही काय आहे? केला जातो. आणि तुम्ही स्वतः आदिवासी आहात, तुम्ही तुमच्या ज्या खुर्चीत आज आहात, म्हणजे ज्या नाही, ज्या खुर्चीत जे आहात त्याच्या मागे सुद्धा पेसा कायदा आहे.
कारण जे आदिवासी विभाग आहेत, जे आदिवासी क्षेत्र नेमून दिलंय त्याच्यात पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सरपंच हे सगळे आदिवासींसाठी राखीव आहे. म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये स्थान देणारा कायदा आहे, आर्थिक बळ देणारा कायदा आहे, जमिनीचा अधिकार देणारा कायदा आहे, बरोबर ना. आणि आज तुम्ही ही जी जशी पानं फुलं घालताय, तुमची गाणी म्हणताय, तुम्ही नाही वारली गाणं म्हटलं, तुम्ही वेगळं गाणं म्हटलं, पण तुमच्या स्वतःच्या सणात तुम्ही वारली भाषेत गाणी म्हणत असाल, तुम्ही गावात वारली भाषेत एकमेकाशी बोलता, खरा ना. हा, तर हे तुमच्या संस्कृतीचं, तुमच्या भाषेचं, तुमच्या लग्न कार्यातल्या रीतिरिवाजाचं रक्षण करण्याचा अधिकार देणारा सुद्धा हा जो कायदा आहे तो फक्त आदिवासींसाठीच आहे, बरोबर आहे. मग आता आदिवासींसाठी वन हक्क कायदा, आदिवासींसाठी पेसा कायदा म्हणजे पंचायत ग्रामपंचायतचा जो विशेष कायदा आहे तो का बरं, काय एवढं लागले आदिवासींना? शिंगे आपल्याला शेपूट आहे? असं काय आहे की या देशातल्या आदिवासींसाठी वेगळा कायदा आहे? का बरं तुमच्या आदिवासी जमातींसाठीच वेगळा कायदा? तुम्ही सगळे आदिवासी आहात, म्हणजे इथे बसलेल्यांपैकी जास्तीत जास्त लोक आदिवासी आहेत, आरेतनं आलेले पण आदिवासी असतील. हा, मग का बरं कायदा आदिवासींसाठी स्पेशल आहे? दुसरा आहे आदिवासींवरती अत्याचार विरोधी कायदा आहे, आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित करू नये म्हणून कायदा आहे. का एवढे आदिवासींसाठी कायदे? बस आम्हाला शेवटचा मागं राहिलेला वर्ग आहे. त्या ताई म्हणतात आदिवासी मागं राहिलेला वर्ग आहे म्हणून आदिवासींसाठी कायदा आहे. मागास आहे, सगळ्यांना पटतंय आदिवासी मागास आहे म्हणून आदिवासीसाठी कायदा आहे. हो का नाही? हो, सगळ्यांना एक मताने असं वाटतंय की आदिवासी मागास आहे म्हणून सरकार त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे करत आलेलं आहे. हा, तो मूळ निवासी आहे, पण काय आहे विशेष? बरोबर आहे, मूळ निवासी आहे म्हणून तो आदिवासी आहे. शब्द सांगतो आदिवासी आहे, तो मूळ निवासी आहे. पण का मग त्याला कशाला कायदा वेगळा पाहिजे? ह्याचा सुद्धा इतिहास आपण शोधला पाहिजे. जेव्हा आपल्याला खूप वेळ असेल तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी ऐकू. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर पूर्वीपासून आदिवासी हे त्यांच्या त्यांच्या प्रदेशात, त्यांच्या जंगल भागामध्ये, त्यांच्या डोंगर भागामध्ये एकत्र सामूहिक पद्धतीने राहत होते. आणि जेव्हा राजे राजवाड्यांचं राज्य होतं तेव्हा राजे त्यांच्यावर राज्य करू शकले नाही. राजांचं राज्य असायचं, तिथे त्यांचे नियम असायचे, त्यांचे कर असायचे, कर वसूल करायचे राजे, कोणाला शिक्षा द्यायचे. पण त्यांच्या जंगलात जे आदिवासी असत त्यांना त्यांनी कोणतेही नियम लावले नाही. फक्त शिकार करायला गेले का ते आदिवासी त्यांना मदत करायचे. राजांनंतर गोरे आले, ब्रिटिशांची राज्य आली. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा जे कायदे बनवले, जे राज्य केलं या देशावर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे भाग हे बाजूला काढले. जे पूर्ण आदिवासी होते, 100% आदिवासी होते, त्यांना त्यांनी नाव दिलं वगळलेली क्षेत्र. म्हणजे इंग्रजीत त्याला एक्सक्लुडेड एरिया म्हणतात. आणि त्याच्यासाठी वेगळा कायदा ठेवला, एक्सक्लुडेड एरियाज ऍक्ट, जिथे त्यांनी असं ठरवलं की यांना काही आपण आपले सगळे नियम लागू करायचे नाही, कर बसवणं सगळं करणं हे लागू करायचं नाही. त्याला कारण काय? आदिवासींनी, आदिवासी नायकांनी, आदिवासी टोळ्यांनी, आदिवासी समाजाने या लोकांना, गोऱ्यांना आपल्यावर राज्य करायला परवानगी दिली नाही. ते म्हणाले आम्ही जसे जगतो, जंगलात राहतो तसे राहणार. खूप कडवी झुंज दिली. ब्रिटिश गेले, गोरे गेले राज्य करायला, पण राज्य करू दिलं नाही. त्यांची दादागिरी खपवून घेतली नाही. शेवटी गोऱ्यांनी काय म्हटलं? राम राम बाबा, राहा जिथे आहात तिथे, आणि तुमचे जे भाग आहे त्याला आम्ही वगळलेली क्षेत्र असं घोषित करतो.
जिथे आदिवासी होते कमी प्रमाणात, थोडे कमी प्रमाणात होते, त्या भागाला त्यांनी पार्शली एक्सक्लुडेड एरियाज म्हणजे अंशतः वगळलेली क्षेत्र म्हणून दुसरा भाग घोषित केला, ज्याच्यात असं झालं की या आदिवासींवर आपण राज्य करू पण थोडं कमी करू. मग हे सगळं कुठून आलं, कोणत्या भावनेतनं आलं की आदिवासी हा स्वाभिमानी आहे, मजबूत आहे, त्याच्यावर राज्य करणं आपल्या बापाला शक्य नाही, तेव्हा त्यांना तसंच खुश ठेवूया, त्यांना थोडंसं त्यांच्या राज्यातच जगू द्या, त्यांच्या जंगलात राहू द्या, आपण त्याच्यात काडकाठी करूया नको. मागास लोकांना आपण असं म्हणतो का ज्यांच्याबद्दल भीती वाटते, काळजी वाटते, का हे आपल्याला विरोध करतील, हे आपल्याला मोडून काढतील, हे आपल्या समोर उभे ठाकतील आणि आपल्याला आपलं राज्य करू देणार नाही, यांना शांत करण्यासाठी म्हणून आदिवासींसाठी वेगळे कायदे करायचं असं त्यावेळेला गोऱ्या सरकारने ठरवलं. आणि नंतर गोऱ्यांच्या नंतर आलेल्या या देशाच्या स्वतंत्र सरकारने पण तेच चालू होतं. कारण आपल्या संविधानात, राज्यघटनेत, संविधान राज्यघटना हे शब्द ऐकलेत कोणी? या देशाची राज्यघटना किंवा संविधान याच्यामध्ये सुद्धा याच दोन तरतुदी, ब्रिटिशांच्या तरतुदी तशा आणल्या. तुम्ही अनुसूची 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची असं ऐकलं असेल. त्यातलं आपण कोणत्या अनुसूचीत आहोत? 5व्या. आणि 6वी अनुसूची म्हणजे ईशान्येकडची देश, आता नागालँड आहे, मणिपूर आहे, ह्याच्यातले प्रदेश, म्हणजे ते पूर्णतः वगळलेले होते, ते 6वी अनुसूची झाली. अंशतः वगळलेले होते, ते 5वी अनुसूची झाली. आणि या अनुसूचित क्षेत्रासाठी या देशातला कोणताही कायदा जसाच्या तसा लागू करता येणार नाही असं आपल्या राज्यघटनेत लिहिलेलं आहे. आणि त्याला कारण आदिवासी हा मागास आहे म्हणून नाही, तर आदिवासी हा वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीत जगतो, त्याची वेगळी संस्कृती आहे, त्याची वेगळी जीवन पद्धती आहे, त्याचं जंगलाशी आणि निसर्गाशी नातं आहे, ते सांभाळून ठेवलं पाहिजे, ते चांगलं आहे आणि ते राखण्यासाठी म्हणून हे कायदे करण्यात आले. म्हणजे बाई म्हणून आपण सक्षम आहोत हे म्हणता म्हणता आदिवासी आणि जंगलाशी नातं असणारा समाज म्हणून आम्ही मागास नाही असं म्हणायला शिका. आम्ही मागास आहोत असं म्हणणं ताठमानेने शक्य आहे का? जेव्हा आपण आपल्याला मागास म्हणतो तेव्हा आपण मान खाली जाते. मागास म्हणजे काय? पाठीमागे राहिलेला. बरोबर आहे ना? का राहिलो आपण पाठीमागे? कारण आपल्याला लोक बोलले आपण पाठीमागे राहतो, आपण मागास आहोत आणि आपण मागास राहतो. तेव्हा आपण मागास नाही, आपण जंगल आपलं आहे असं म्हणण्यासाठी आपल्याला कायदेशीर ज्ञान आणि आपला आत्मविश्वास हा वाढवला पाहिजे. आणि सुखभूमीने असं ठरवलंय, जसं आरोग्याच्या विषयाच्या ज्ञानामधून, जसं शिक्षणात पर्यावरण विषयातून आपल्याला हे जाणायचंय, तसं या विषयीच्या कायद्याच्या ज्ञानातून सुद्धा आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी निश्चित आम्हाला आणि तुम्हाला एकत्र येऊन काम करायला लागेल. आणि ते काम करायला आम्ही त्याच्याबद्दल जे काही मदत करू शकतो ती करायला अगदी आनंदाने तयार आहोत. एवढंच बोलून मी माझं म्हणणं संपवते. आम्ही जे गाणं घेतो बायकांच्या मेळाव्यामध्ये जंगलाबद्दलचं, त्या 2 ओळी गाणं मी म्हणणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार? म्हणणार? म्हणजे सगळ्यांनी म्हणायचं. उठ बाई उठ दादा चल जाऊ जंगलाला, ग बाई चल जाऊ जंगलाला. उठ बाई उठ दादा चल जाऊ जंगलाला, चल जाऊ जंगलाला. हे जंगल कुणाचं आहे सांगूया सरकारला, ग बाई सांगूया सरकारला. आदिवासांचं सांगूया सरकारला, ग बाई सांगूया सरकारला.
आहे. गाणं तुम्ही किती लावू शकता, डोंगर म्हणू शकता, नदी म्हणू शकता, झाड म्हणू शकता, बरोबर आहे ना. पण मुद्दा काय आहे, या निसर्गात असलेली जेवढी साधन संपत्ती आहे ती आमची आहे. पण नुसती आमची आहे म्हणून आम्ही वाटेल तशी उडवून लावायची म्हणून नाही, तर ती आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी ठेवायची, वाढवायची म्हणून आमची आहे असं आपण म्हणूया. आणि असं आता म्हणायचं, मागास म्हणायचं नाही आणि पुस्तकाचं जंगल म्हणायचं नाही. जमेल? ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद. ऐकलं तुम्ही कंटाळला असतात. धन्यवाद. परत एकदा आता आवाज मोठा येऊ दे. जिंदाबाद. भविष्यासाठी आपण कशा प्रकारे वागायला हवं किंवा आपण आपल्या गावाच्या आजूबाजूचं जंगलाचं रक्षण कसं करायला हवं, ताईंचं कार्य खूप आहे त्या बाजूला आणि आपण यांच्या पुढे सुद्धा त्यांच्याकडनं नेहमीच मार्गदर्शन घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा ताईंचा टाळ्या वाजवून धन्यवाद.